नमस्कार बालमित्रांनो, आज आपण बेरीज पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपलं पहिलं उदाहरण आहे 22 + 10. आता आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करताना एककाकडून सुरुवात करायची आणि बघा बरं, हे 2 आहे. 2 मध्ये आपल्याला 0 मिळवायचं आहे. किती होणार? 2च. कारण कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवलं तर त्याची किंमत बदलत नाही. 2 + 1. मग काय करायचं आहे, 2च्या पुढे एक बोट मोजायचं आहे. 2 नंतर किती होणार? 3. म्हणजे 22 + 10 बरोबर किती होते? 32. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 76 + 2. आता आपल्याला ह्या 6 मध्ये हे 2 मिळवायचे आहेत. मग किती होणार बघा? 6 नंतर 7, 8. मग इथं किती लिहायचं? 8. आणि हे 7 आहे तसं लिहायचं, कारण 7च्या खाली काहीच नाही, त्यामुळे 7 आहे तसं लिहायचं. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 78. आता बघा 43 + 0. आता 0 म्हणजे काय? काहीच नाही. मग 3 मध्ये 0 मिळवलं किती येणार? 3. आणि 4 आहे तसं उतरून घ्यायचं आपल्याला. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 43. पुढील उदाहरण पहा 33 + 45. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 3 आणि 5ची बेरीज करायची आहे. मग याच्यामधलं मोठी संख्या कोणती आहे? 5. म्हणून काय करायचं, ह्या 5च्या पुढे 3 बोटे मोजायचे आहेत. बघा बरं, घ्या 3 बोटे. 5 नंतर 6, 7, 8. म्हणजे इथे किती येणार? 8. आता 3 आणि 4 यांची बेरीज करायची आहे. मग या 4च्या पुढे आपल्याला 3 बोटे मोजायचे आहेत. बघा बरं, 4 नंतर 5, 6, 7. म्हणजे इथं किती येणार? 7. मग याचं उत्तर किती होणार? 78. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 60 + 27. आता 0 मध्ये 7 मिळवलं आणि 7 मध्ये 0 मिळवलं तर उत्तर काय येणार? 7. 6 + 2. आता 6च्या पुढे 2 बोटं मोजायचे. 7, 8. इथं काय येणार? 8. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 87. त्यानंतर पुढील उदाहरण 51 + 35. आता 1 आणि 5ची आपल्याला बेरीज करायची. 5च्या पुढे एक बोट मोजायचे. 5 नंतर किती? 6. म्हणून इथं आपल्याला किती लिहायचं आहे? 6. आता बघा 5 + 3. 5 आणि 3ची बेरीज. 5च्या पुढे 3 बोटं मोजायची. 6, 7, 8. म्हणजे याचं उत्तर किती येणार? 86. त्यानंतर पुढील उदाहरण 63 + 13. आता 3 आणि 3 किती होणार बरं? बघा बरं, 3च्या पुढे 3 बोटे मोजायची. 4, 5, 6. मग इथं किती लिहायचं? 6. 6 मध्ये 1 मिळवायचं. किती येणार? 7. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 76. त्यानंतर पुढील उदाहरण 44 + 23. आता या 4 मध्ये हे 3 आपल्याला मिळवायचे आहेत. 4च्या पुढे 3 बोटे मोजा. 5, 6, 7. मग किती लिहायचं? 7. 4 + 2. ह्या 4 मध्ये 2 मिळवायचं आहे. 4 नंतर 5, 6. बघा किती मिळालं आपल्याला उत्तर? 67. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण 55 + 24. आता 5 आणि 4ची बेरीज करायचं आहे. 5च्या पुढे 4 बोटे मोजायची. 6, 7, 8, 9. किती मिळालं उत्तर आपल्याला? 9. आणि 5 मध्ये 2 मिळवायचं आहे. 5 नंतर 6, 7. म्हणजे 55 + 24 किती मिळत आहे? 79. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 30 + 28. 0 + 8 किती? 8. 3 + 2 किती येते? 5. ज्याचं उत्तर किती आहे? 58. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 36 + 23. आता आपल्याला ह्या 6 मध्ये हे 3 मिळवायचे आहेत. बघा बरं, 7, 8, 9. किती आलं? 9. आणि ह्या 3 मध्ये 2 मिळवायचं आहे. 3 आणि 2 किती? 5. ज्याचं उत्तर किती आहे? 59. त्यानंतर आपलं शेवटचं उदाहरण आहे 32 + 14. आता 2 मध्ये 4 मिळवायचे आहेत किंवा 4 मध्ये 2 मिळवायचे आहेत. बघा बरं, 4 नंतर 5, 6. म्हणजे इथं लिहायचं 6. 3 मध्ये 1 मिळवला किती? 4. म्हणजे 32 + 14 किती मिळत आहे? 46.